नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे TBN एक्झाम या युट्यूब चॅनलमध्ये. आज आपण घेऊन आलेले मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न जे येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्वपूर्ण आहे. चला मग आपण स्टार्ट करूया. पहिला प्रश्न आहे, सिंधू संस्कृती कोणत्या नदीच्या काठावर वसलेली होती? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, सिंधू नदी. भारतातील सिंधू संस्कृती ही सिंधू नदीच्या काठावर वसलेली आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, हडप्पा संस्कृतीचा शोध कोणी लावला? हडप्पा संस्कृतीचा शोध कोणी लावला? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, R.D. बॅनर्जी यांनी हडप्पा संस्कृतीचा शोध लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे, परीक्षेसाठी हमखास विचारला जाईल. नेक्स्ट प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, 1674 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले? पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, बाबर व इब्राहिम लोधी यांच्यामध्ये पानिपतचे पहिले युद्ध झालेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारताला स्वातंत्र्य कधी मिळाला? भारताला स्वातंत्र्य कधी मिळाला? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. 15 ऑगस्ट 1947 मध्ये. प्रश्न क्रमांक 7 आहे, भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. प्रश्न क्रमांक 8 आहे, महात्मा गांधीजींचा जन्म कुठे झाला? महात्मा गांधीजींचा जन्म कुठे झाला? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, पोरबंदर येथे महात्मा गांधीजींचा जन्म झालेला आहे. प्रश्न क्रमांक 9, भारताचे राष्ट्रपितामह म्हणून कोणाला ओळखले जातात? भारताचे राष्ट्रपितामह म्हणून कोणाला ओळखले जातात? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, महात्मा गांधी यांना भारताचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जातात. प्रश्न क्रमांक 10 आहे, जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाला? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, 1919 मध्ये जालियनवाला बाग हत्याकांड झालेला आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे, भारताचा पहिला राष्ट्रपती कोण होतात? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. प्रश्न क्रमांक 12 आहे, मराठा साम्राज्याची राजधानी कोणती होती? मराठा साम्राज्याची राजधानी कोणती होती? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन सी, रायगड. रायगड ही मराठा साम्राज्याची राजधानी होती. प्रश्न क्रमांक 13, पानिपतचे तिसरे युद्ध कधी झाले? पानिपतचे तिसरे युद्ध कधी झाले? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, 1761 मध्ये पानिपतचे तिसरे युद्ध झालेले आहे. प्रश्न क्रमांक 14, ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली? ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झालेली आहे. प्रश्न क्रमांक 15, प्लासीची लढाई कधी झाली? प्लासीची लढाई कधी झाली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, 1757 मध्ये प्लासीची लढाई झालेली आहे. प्रश्न क्रमांक 16, 1857च्या उठावाचे नेतृत्व दिल्लीमध्ये कोणी केली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, बहादूर शाह जफर यांनी 1857च्या उठावाचे नेतृत्व केलेले आहे दिल्लीमध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली आहे 1885 मध्ये. प्रश्न क्रमांक 18, भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? तर भारताचा पहिला गव्हर्नर जनरल हा ऑप्शन बी, वॉरन हेस्टिंग हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होता.
प्रश्न क्रमांक 19, अशोक हा ग्रंथ प्रश्न क्रमांक 19, अशोक हा कोणत्या वंशातील राजा होता? तर मौर्य समाज या वंशातील अशोक हा राजा होता. प्रश्न प्रश्न क्रमांक 20, कलिंग युद्ध कधी झाले? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, इसवी सन पूर्व 261. प्रश्न क्रमांक 21, वेद्याची संख्या किती आहे? वेद्याची संख्या ही 4 आहे, त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक सी 4. प्रश्न क्रमांक 22, भारताचा राष्ट्रीय ध्वज कोणी तयार केला? भारताचा राष्ट्रीय ध्वज कोणी केला? मित्रांनो, या प्रश्नाचे तुम्हाला उत्तर येत असेल तर नक्की कमेंट करायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 23 आहे, स्वातंत्र्य लढ्यात नेताजी म्हणून कोण ओळखले जातात? स्वातंत्र्य लढ्यात नेताजी म्हणून कोणाला ओळखले जातात? तर सुभाषचंद्र बोस यांना ओळखले जातात. स्वातंत्र्याच्या लढ्याचे नेताजी म्हणून सुभाषचंद्र बोस यांना ओळखले जातात. प्रश्न क्रमांक 24, भारताची राजधानी कोणती? तर भारताची राजधानी दिल्ली आहे, त्यामुळे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी दिल्ली. भारताची राजधानी हा दिल्ली आहे. प्रश्न क्रमांक 25, भारताचे संविधान कधी लागू झाले? भारताचे संविधान कधी लागू झाले? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी 26 जानेवारी 1950 मध्ये भारताचे संविधान लागू झालेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहणार. आतापर्यंत चॅनलला जॉईन झाला नसेल तर जॉईन करा.